फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही मसालेदार कॉर्न चाट एकदा नक्की ट्राय करा. इतकी चविष्ट की पुन्हा पुन्हा बनवून खा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बॉइल्ड कॉर्न घेतलेले आहेत, पिझ्झा मिक्स, मीठ आणि काळी मिरी पावडर, भरपूर अशी कोथिंबीर आणि लिंबाचं रस. इतक्याच साहित्यामध्ये आपण छानपैकी चटकदार असे कॉर्न बनवणार आहोत. इथे मी 2 वेगळे करून घेतलेले आहेत कॉर्न, कारण जे छोट्या वाटीमध्ये आहेत ते मी चॉप्ड करून घेणार आहे. आणि एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये आता आपल्याला कॉर्न टाकून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला झणझणीत खायची इच्छा असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. ती सिंपल, बाकी काहीच नाही आहे, फक्त कॉर्न आणि मसाले असणार आहेत, पण एकदम चवदार लागणार आहे. तर इथे मी बाउलमध्ये कॉर्न टाकून घेणार आहे. इथे आपल्याला बॉइल्ड कॉर्न यूज करायचे आहेत. त्याचबरोबर इथे मी पिझ्झा मिक्स यूज केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स यूज करू शकता, आणि तुम्ही ते ग्रीन चिलीसुद्धा टाकू शकता, पण मी इथे अवॉइड केले आहे कारण लिलीसुद्धा खाणार होती. बाकी मीठ आणि काळी मिरची पावडर, आणि इथे थोडीशी मी तिखट लाल पावडर यूज केलेले आहे. आणि इथे लिंबू टाकायचं आहे. लिंबू जरा थोडं, जर तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल तर इथे लिंबू थोडंसं जास्त पिळायचं आहे. खूप टेस्टी लागतो चाट. ते तुम्ही चाट मसाला यूज केलात तरी चालेल, मी स्किप केलेला आहे. नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा. तिकडे 100 रेसिपीज फूड चॅलेंज, डाएट फूड चॅलेंज रेसिपी सिरीज चालू आहे. तर मी बाकीचे जे चॉप्ड करूनसुद्धा कॉर्न टाकून घेतलेले आहेत. तर हेल्दी खा आणि मस्त फिट राहा, त्याच्यासाठी रियाज किचनवरती भरपूर साऱ्या रेसिपी आहेत. त्यासाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा, इन्स्टावरती फॉलो करा. इथे छान असे चटकदार कॉर्न सिंपल चाट आपली रेडी आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी स्मेल आल्यावर इतकं तोंडाला पाणी सुटतं. नक्की एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान चटकदार, मटकदार आणि टेस्टी रेसिपीमध्ये. इथे तुम्ही जर नॉर्मल म्हणजे डाईट करत नसाल तर सॉरी, कॉर्न जे आहेत ते तुम्ही जर बटरमध्ये फ्राय करून घेतलात, म्हणजेच परतवून घेतलात आणि ही पुढची प्रोसेस केलीत तर खूप टेस्टी आणि यम्मी लागतात तसेच. बाय.